नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो आहोत. विद्यार्थ्यांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द काय आहेत, कसे लिहितात ते शिकलेलो आहे. आज आपण विरुद्धार्थी शब्द कसे लिहायचे, विरुद्धार्थी म्हणजे काय ते या व्हिडिओमधून शिकणार आहोत. चला आपण सुरुवात करूया विरुद्धार्थी शब्दांना. विरुद्धार्थी शब्द म्हणजेच इंग्लिशमध्ये अँटोनियम्स. एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय. विरुद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुल्लीचे म्हणजेच क्रॉसचे चिन्ह देतात. मुलांनो, आपण समानार्थी शब्द बघितलेले आहेत. एकासारखा दुसरा अर्थ, एका शब्दाचा दुसरा अर्थ असलेला दुसरा शब्द, दोन्ही शब्दांचे अर्थ सारखेच आहेत असा शब्द समानार्थी शब्दांमध्ये आपण बघितलेला आहे. आज आपण त्याच्या उलट असणारा शब्द म्हणजे एखादा शब्द तुम्हाला दिल्यानंतर त्याच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द आहे तो बघणार आहोत. त्याला आपण इंग्लिशमध्ये अँटोनियम्स असं म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समानार्थी शब्द लिहिताना आपण बरोबरची खूण देतो आणि विरुद्धार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये फुल्ली म्हणजे क्रॉसचं चिन्ह देतो. आपल्या पाठ्यपुस्तकातलेच काही शब्द मी इथे घेतलेले आहेत. पहिला शब्द आहे काळा. काळ्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक असं म्हणतात. त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्धार्थी शब्द होईल पांढरा, व्हाईट. दुसरा शब्द आहे खूप. खूप म्हणजे लॉट्स ऑफ. त्याच्या उलट होईल कमी, दूर. तिसरा शब्द आहे दूर म्हणजे फार अवे. त्याच्या विरुद्धार्थी शब्द होईल जवळ म्हणजे नियर. चौथा शब्द आहे वर. वर म्हणजे अप. त्याच्या अपोजिट होईल खाली. खाली म्हणजे डाऊन. पाचवा शब्द आहे एक. एक म्हणजे वन. त्याच्या अपोजिट होईल अनेक. अनेक म्हणजे मोर. सहावा शब्द आहे पुढे. त्याच्या अपोजिट होईल मागे. सातवा शब्द आहे आनंद. आनंद म्हणजे जॉय. त्याच्या उलट होईल दुःख, सॅड किंवा सॉरो. आठवा आहे दाट. दाट म्हणजे डेन्स. त्याच्या अपोजिट होईल विरळ म्हणजे थोडे लांब लांब असलेले असे. नववा शब्द आहे बाहेर. बाहेर म्हणजे आउट. त्याच्या अपोजिट होईल आत. आत म्हणजे इन. दहावा शब्द आहे काल. काल म्हणजे काय? यस्टरडे. त्याच्या अपोजिट होईल आज, टुडे. अकरावा शब्द आहे फार. फार म्हणजे खूप, जास्त. त्याच्या उलट होईल कमी. बारावा आहे नवे, न्यू. त्याच्या उलट होईल जुने, ओल्ड. तेरावा शब्द आहे सावली. त्याच्या उलट होईल ऊन. चौदावा आहे जगणे. त्याच्या उलट मरणे. 15वा आहे मित्र. मित्र म्हणजे फ्रेंड. त्याच्या अपोजिट शत्रू. शत्रू म्हणजे एनिमी. 16वा आहे नव्या. त्याच्या अपोजिट जुन्या. 17वा शब्द आहे मोठा. त्याच्या उलट अर्थाचा शब्द होईल लहान. 18वा शब्द नवीन. त्याच्या उलट अर्थ जुना. 19वा शब्द आहे समोर. त्याच्या उलट होईल पाठीमागे. 20वा शब्द आहे मोठं. त्याच्या उलट होईल छोटं. बघा, काही शब्द जे आहेत ते काही शब्द मी वेगवेगळ्या पद्धतीने इथे मांडलेले आहेत.
छोट्या मोठ्या, छोटं मोठं, मोठा लहान वगैरे. तसे जसं आपल्याला शब्द येईल त्याप्रमाणे त्याचं विरुद्धार्थी शब्द हा बदलतो आहे. 21वा शब्द आहे लवकर, म्हणजेच फास्ट. त्याच्या उलट होईल सावकाश, स्लो. 22वा शब्द आहे छोट्या, त्याच्या विरुद्धार्थी शब्द होईल मोठ्या. 23वा शब्द आहे बचत, त्याच्या उलट होईल खर्च. 24वा शब्द वृद्ध, त्याच्या उलट होईल तरुण. वृद्ध म्हणजे ओल्ड, तरुण म्हणजे यंग. 25वा शब्द आहे स्वच्छ, त्याच्या अपोजिट अस्वच्छ, डर्टी. 26वा शब्द आहे प्रेम, त्याच्या उलट होईल द्वेष. 27वा शब्द आहे चढणी, त्याच्या उलट होईल उतरणे. 28वा शब्द आहे मंजूळ, त्याच्या अपोजिट कर्कश. 29वा शब्द आहे शीतल, त्याच्या उलट होईल उष्ण. शीतल म्हणजे थंड, त्याच्या उलट उष्ण, गरम. 30वा शब्द आहे जाणे, त्याच्या उलट होईल येणे. बघा, हे सगळे शब्द आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये आतापर्यंत जे लेसन झालेले आहेत, जे धडे शिकलेलो आहोत त्या धड्यातले आहेत. पुन्हा एकदा सगळे आपण परत एकदा बघूया. काळा, काळा या शब्दाला उलट अर्थ आहे पांढरा. खूप, खूप या शब्दाचा उलट अर्थ आहे कमी. दूर याच्या उलट येईल जवळ. वर याच्या उलट होईल खाली. एक याच्या उलट होईल अनेक. पुढे याच्या उलट होईल मागे. हे तुम्ही वहीत लिहून घेतलेत तर तुमच्या अभ्यासाला तुम्हाला सोपं होईल. सगळ्या नोट्समध्ये तुम्हाला हे दिलेले आहेत, तरीसुद्धा एकत्र सगळे विरुद्धार्थी शब्द तुमच्या डोळ्यासमोर राहतील. आणि तुम्हाला जेव्हा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल त्यावेळेला हे एकच पान काढलं की तुम्हाला सगळे विरुद्धार्थी शब्द एकत्र मिळतील आणि त्याचा अभ्यास करणं तुम्हाला अगदी सोपं जाईल. तेव्हा मुलांनो, हे शब्द लिहून घ्यायचासुद्धा प्रयत्न करा. या व्हिडिओमधनं पण लिहा. नोट्स तुम्हाला आम्ही पाठवणारच आहोत, पण हे व्हिडिओ चालू असतानासुद्धा तुम्ही लिहिले शब्द तर खूप छान होईल. 7वा आहे आनंद, त्याच्या उलट होईल दुःख. दाट, विरळ. बाहेर, आत. काल याच्या उलट होईल आज. फार याच्या उलट होईल कमी. जुने याच्या उलट होईल नवे. बघा, आम्ही ट्विस्ट करून जे तुम्हाला राईटला वर्ड्स दिसत आहेत ते लेफ्टला घेऊनसुद्धा आम्ही विचारू शकतो. आता जसं मी जुने नवे म्हटलं, आधी जुने घेऊन मग तुम्ही तिथे काय लिहिणार आहात तर नवे. समजा ऊन हा शब्द मी आधी घेतला, त्याला अपोजिट होईल सावली. म्हणजे हे शब्द याच क्रमाने येतील असं नाही आहे. तुम्हाला ते उलट सुलट करूनसुद्धा जोडी तीच असेल, फक्त तुमच्या राईटचा वर्ड जो आहे तो लेफ्टला येईल आणि लेफ्टचं जे आन्सर आहे ते तुम्हाला राईटला लिहायचं आहे. जगणे याच्या उलट होईल मरणे. मित्र याच्या उलट होईल शत्रू. नव्या याच्या उलट होईल जुन्या. मोठा विरुद्धार्थी शब्द होईल लहान. नवीन याच्या उलट होईल जुना. समोर याच्या उलट होईल पाठीमागे.
समोर म्हणजे इन फ्रंट ऑफ यू, आणि पाठीमागे म्हणजे बॅक ऑफ यू. पुढचा शब्द आहे मोठं. याच्या उलट होईल छोटं. लवकर याच्या उलट होईल सावकाश. छोट्या याच्या उलट होईल मोठ्या. बचत याच्या उलट होईल खर्च. वृद्ध याच्या उलट होईल तरुण. स्वच्छ याच्या उलट होईल अस्वच्छ. प्रेम याच्या उलट होईल द्वेष. चढणे याच्या उलट होईल उतरणे. मंजुळ याच्या उलट होईल कर्कश. शीतल याच्या उलट होईल उष्ण. जाणे याच्या उलट होईल येणे. मुलांनो, हे जे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ते वाचून दाखवलेले आहेत त्याचे उच्चारसुद्धा मी कसे केलेले आहेत, प्रोनाऊन्सिएशन कसं केलेलं आहे ते सुद्धा नीट ऐका. कारण तुम्ही जसे प्रोनाऊन्स करणार आहात, जसे उच्चार करणार आहात तसे शब्द तुम्ही लिहिणार आहात. तेव्हा प्रोनाऊन्सिएशन चुकलं, उच्चार चुकले की तुमचा शब्दही चुकणार आहे. म्हणून पुन्हा हा व्हिडिओ बघताना त्याचे उच्चारसुद्धा मी कसे केलेले आहेत शब्दांचे ते नक्की ऐका. आणि त्याप्रमाणे हे सगळे शब्द तुम्ही वहीत एका पानावरती लिहून ठेवा. म्हणजेच तुमच्या परीक्षेच्या अभ्यासाच्या वेळेला एकाच ठिकाणी तुम्हाला हे सगळे शब्द सापडतील आणि तुमचा अभ्यास करायला तुम्हाला थोडी त्यात लवकर मदतच होईल. हे सगळे शब्द आत्तापर्यंत आपले जे धडे झालेले आहेत टेक्स्टबुकचे 15 लेसन झालेले आहेत. त्या 15 लेसनपैकी प्रत्येक लेसनचे शब्द मी इथे घेतलेले आहेत. असेच काही शब्द आपण नंतरही बघणार आहोत. हे सगळे नीट लिहा, स्वच्छ अक्षरात लिहा आणि चांगला अभ्यास करा. परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.